हॅलो अँड वेलकम बॅक टू द चॅनल। तर आज आहे दीप अमावस्या। 4 ऑगस्ट 2024 रोजी दीप अमावस्या आज आहे आणि या दिवशी संध्याकाळच्या वेळी आपण घरातील सगळ्या दिव्यांची पूजा करत असतो आणि आपल्या घरात जर लहान बाळ असेल तर कणकेचे दिवे बनवून इतर दिव्यांबरोबर त्यांची पण आपल्याला पूजा करायची असते। ही पूजा ना बाळाच्या निरोगी आणि सुखी आयुष्यासाठी केली जाते। तर लहान मुलांना का ओवाळतात तर प्रकाश अंधकार दूर करून सारे काही उजळून टाकते असं मानलं जातं। त्याचप्रमाणे संकटांच्या अंधकाराला चिरून सर्व संकट दूर करून मुलांचे आयुष्यही नवे उमेद शक्ती ऊर्जेने उजळून निघावे या इच्छेने मुलांना दिव्याने ओवाळले जाते। आजची मुलं हे भविष्यातले जबाबदार नागरिक असतात। त्यांच्यावर चांगले संस्कार घडावेत यासाठी धर्मशास्त्राने सांगितलेला संस्कार विधी आहे। याचा संबंध ना कृष्ण कथेत पण आहे। तर त्यामुळे जी दीप अमावस्या आहे त्याला खूप जास्त आपल्या हिंदू संस्कृतीत खूप जास्त महत्त्व आहे। तर मी आजची पूजा कशी केलेली ते तुम्हाला सांगणार आहे। पाट घेतला, पाटावरती नवीन जो कोरा कपडा आहे तो टाकलेला। आज नाशिकमध्ये प्रचंड पाऊस सुरू होता त्यामुळे फुलं आणायला जमलं नाही, सगळे दुकान फुलांचे बंद होते। त्यामुळे मी जो आर्टिफिशियल फुलांचा जो आपल्याला मिळते माळ ती पाटाच्या साईडला ॲज अ डेकोरेशन ठेवलेली। त्यानंतर छान अशी पाटापाशी रांगोळी काढून घेतलेली आणि माझ्या घरामध्ये जेवढे पण दिवे होते त्या दिव्यांना आपल्याला छान स्वच्छ देऊन त्याला तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे। आज तुपाच्या दिव्यांचा मान असतो आणि त्यानंतर एक कणकेचा दिवा बनवायचा आहे। कोणी 2 पण बनवता। मुलांना जेव्हा आपण ओवाळतो तेव्हा कणकीचा दिवा बनवून ओवाळल्या जाते आणि त्यानंतर मी अगरबत्ती लावून घेतलेली आहे आणि पूजा करून घेणार आहे। हळदी कुंकू लावून दिव्यांची सगळ्या दिव्यांची पूजा करून घेणार आहे आणि संध्याकाळच्या 6 वाजताच्या वेळेला मी ही पूजा केलेली। असं म्हणतात की संध्याकाळच्या वेळेला पूजा करायला पाहिजे आणि चांगला जो यावेळेस जो होता तो चांगला जो मुहूर्त होता तो ह्या वेळेचा मुहूर्त होता। तर त्यानंतर शुभम करोती म्हणून घ्यायचा आहे। छान देवाचं शुभम करोती म्हटल्यानंतर आम्ही गणपती बाप्पाची नेहमीप्रमाणे आरती केलेली आहे। त्यानंतर विहांशचं मी औक्षवण करून घेणार आहे, त्याला ओवाळून घेणार आहे। तर आमच्या विदर्भामध्ये ना तांदळाने औक्षवण करतात। आमच्या खानदेशामध्ये अशा पद्धतीने औक्षवण करत नाही, पण माझ्या माहेरी या पद्धतीने जे विदर्भातील असेल त्यांना माहिती असेल की असं औक्षवण करतात लहान मुलांचं। तर औक्षवण करून घेणार आहे आणि ओवाळून घेणार आहे कारण दीप अमावस्येला लहान मुलांना ओवाळणं चांगलं असतं त्यांच्या निरोगी आयुष्यासाठी सुख समाधानासाठी। आणि बघा विहांश पूजा होतपर्यंत बसलेला, त्याला खूप जास्त उत्सुकता असते पूजामध्ये, त्याला खूप आवडत असतं या सगळ्या गोष्टी। त्याला पण सांगितलं आणि बघा त्याला असं वाटतं की तो देवच आहे, आम्हाला आशीर्वाद देतो। हात बघा त्याचे, त्याला माहिती आहे की देवाची पूजा करता देव आशीर्वाद देता। तर इथे त्याला असं वाटते की तो देव झालेला आहे आणि मम्मा त्याची पूजा करते म्हणून तो आम्हाला आशीर्वाद देतोय। तर अशी होती छोटीशी आजची दीप अमावस्येची पूजा। काही चुकलं असेल तर माफ करा कारण मला इतकं माहिती नाही पूजेचं, मी माझ्या हिशोबाने आजची पूजा केलेली। तर मंडळी हा होता आजचा छोटासा ब्लॉग। मी अपेक्षा करते तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल। ब्लॉग आवडला असेल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। आणि आजच्या दिवशी पुरणपोळीचा मान असतो पण ते काही मला जमलं नाही बनवायला, पण मी भजे पापड भात पोळी आणि आमटी बनवली जेवणामध्ये। तर भेटूया मंडळी नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या।